भंडारा जिल्ह्यातील खोकरला ग्रामपंचायतीतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे। राज्यभर महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होत असताना खोकरला ग्रामपंचायतीला मात्र या दिवसाचा विसर पडल्याचं दिसून आलं। ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लागलेलं असून ध्वजारोहणही करण्यात आलेलं नाही। महाराष्ट्र दिनानिमित्त प्रत्येक शासकीय व प्रशासकीय कार्यालयात ध्वजारोहण करणं अनिवार्य असते। मात्र खोकरला ग्रामपंचायतीत ना ध्वजारोहण झालं ना त्याबाबत कोणतीही अधिकृत सूचना देण्यात आली। कार्यालय बंद असल्यानं ग्रामपंचायतमध्ये नाराजीचं वातावरण पसरलं आहे। या प्रकरणाबाबत संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली। संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी जोर धरू लागली आहे। दरम्यान या प्रकरणामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। दरवर्षीप्रमाणे आम्हाला सूचना येत होती, पत्र काढत होते, तर यावर्षी अशी कोणती पूर्ण सूचना न देता आम्हाला कोणती सूचना देण्यात आलेली नाही आहे। आज आम्ही इथे आलो, शाळेमध्ये ध्वजारोहण केलेलं आहे। आज ग्रामपंचायतीचा ताला लागलेला आहे। इथे सचिव नाही आहे, सरपंच नाही आहे, गावचे नागरिक इथं जमलेले आहेत। हा महाराष्ट्र 1960 मध्ये स्वतंत्र झाला, म्हणजे ज्या लोकांनी या महाराष्ट्रासाठी बलिदान दिले, मला तर असं वाटतं की त्या रक्तांचा या ग्रामपंचायत खोकरला सरपंच आणि सचिवांनी अपमान केलेला आहे। त्यांना कठोर सजा मिळालीच पाहिजे, त्यांना निलंबनाची कारवाई करायलाच पाहिजे अशी मी कलेक्टर महोदयांना विनंती करतो। या ग्रामपंचायतीवर ध्वजारोहण व्हायला पाहिजे, तर ते काही झालेले दिसत नाही। एकही प्रशासकीय सचिव, ग्रामसेवक, सरपंच हे इथं आलेले नाही आहेत। ताळा लावलेला आहे ग्रामपंचायतला, ना यातला कोणता कर्मचारी आलेला आहे। तर आमची अशी गावकऱ्यांची मागणी आहे की अशा सरपंच आणि ग्रामसेवकाला त्वरित निलंबित केलेल्या पाहिजे। आम्ही सकाळी ग्रामपंचायतमध्ये आलो, सगळे लोक आलो, इथं अजूनही ध्वजारोहण झालेला नाही। ग्रामपंचायतला ताला लागलेला आहे, कुठलाही कर्मचारी कोणी आलेला नाही।